सीज फायरचे उल्लंघन झाल्यानंतरही ऑपरेशन सिंदूर सुरूच. भारतीय हवाई दल प्रत्येक मोहिमेची अचूकपणे अंमलबजावणी करत आहे. हवाई दलाचे मोठे विधान. सीज फायर उल्लंघनानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक. तिन्ही लष्कर प्रमुख अजित डोवाल आणि राजनाथ सिंग उपस्थित. लष्कराची पुढील पावलांबाबत आज होणार निर्णय. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाने नवीन मार्गदर्शन जाहीर केले. संशयास्पद हालचाल किंवा लावारिस वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा. तपासणी पोस्टवर गर्दी करू नये. शक्य तितके कमी सामान सोबत ठेवावे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिर्डीच्याही साई मंदिरात माळ, फुले आणि प्रसाद नेण्यावर बंदी. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल. मुंबईच्या बोरिवलीत बीएमसीचा बुलडोझर ॲक्शन. बीएमसीने बेकायदेशीर वेडिंग बँक्वेट हॉल पाडले. गेल्या 2 वर्षांपासून या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी होत होती. मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 मे रोजी मुंबईच्या पहिल्या लँड बेस्ड रेलरोड केबल स्टेट ब्रिजचे उद्घाटन करणार. नागरिक अनेक दिवसांपासून या ब्रिज सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काश्मीर मुद्द्यावर समाधान शोधण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. डोनाल्ड ट्रम्पच्या विधानानंतर सीज फायर उल्लंघनावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी संतप्त. बीएमसी निवडणुका जवळ आल्यावर तुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते. एकीकडे उद्धव बंधू एकत्र येऊ शकतात, तर दुसरीकडे शरद पवारांचा हात मिळाल्यावर अजित पवार आणि शरद पवार लवकरच एकच पक्ष बनवू शकतात. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी ऑपरेशन सिंदूरवर टीका केल्यामुळे 40 वर्षीय सलमा रफिक खान या महिलेवर गुन्हा दाखल केला. ती फेसबुकवर ऑपरेशन सिंदूरवर टीका करत होती. पाकिस्तान कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखे आहे. ती शेपूट कापण्याचे काम पंतप्रधान मोदी करतीलच. सीज फायर उल्लंघनानंतर एकनाथ शिंदे यांचा संताप. उल्हासनगर नगरपालिकेच्या वेबसाईटवर हॅकिंगचे प्रयत्न. नगरपालिकेने त्वरित सायबर सुरक्षा इशारा जारी केला. वेळेत माहिती सुरक्षित करण्यात यश मिळाले. नगरपालिकेच्या नाली सफाई केवळ कागदावरच झाल्याचा आरोप. मुंबई महापालिकेने 45% काम पूर्ण झाल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात नागरिकांनी या दाव्याचे खंडन करत महापालिकेला घेराव घातला. भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्लेत मुंबई हल्ला आणि कंधार विमान अपहरण प्रकरणात सहभागी दहशतवादी ठार. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे 5 प्रमुख सदस्य होते सामील. एकनाथ शिंदे यांनी एनसीपीच्या शरद पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना दुहेरी धक्का दिला. आव्हाड यांचे निकटवर्तीय माजी महापौरसह 4 माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल. दहिसर पोलिसांनी कांदिवलीतील मालमत्ता वादात 36 वर्षीय व्यक्तीच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 1 जण अटकेत, उर्वरित अद्याप फरार. मुंबईच्या सायबर पोलिसांनी 68,09,000 रुपयांचा शेअर बाजार घोटाळा उघड केला. निवृत्त नेव्ही ऑफिसरच्या ओळखीचा गैरवापर करून अनेकांना फसवण्यात आले. 3 जण अटकेत. महाराष्ट्राच्या चंद्रपूरमध्ये वाघाने एकाच वेळी 3 महिलांवर हल्ला केला. 3घींचा मृत्यू. देशात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली. वाघ पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला. मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,680 तर चांदी 99,000 प्रति किलो. श्रद्धाळूंच्या मिनी बसचे साताऱ्यात भीषण अपघात. मध्यरात्री ट्रकला धडकली. अपघातात 3 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी.